ओय चर्चे हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि मजेत असायला हवं. आजच्या व्हिडिओची सुरुवात जराशी वेगळी केली आहे, असंच मी टाकल्यानंतर सुरुवात केलेली आहे. आणि हा गुरुपौर्णिमेचा ज्या दिवशी गुरुपौर्णिमा होती त्या दिवशीचा व्लॉग आहे. आणि गुरुपौर्णिमे दिवशीच आम्ही कार घेतली होती. आणि बाकीचं सकाळी कसं भरपूर आवरावरी घरातली होती, सगळं देवपूजा क्लीन करायचं होतं, मग गाडी पण आणायची होती, पूजा पण गाडीची करायची होती. आणि गाडी पुसतानाचा जो काय व्हिडिओ होता किंवा त्या दिवशीचं जे काय दिवसभराचं रुटीन मी काय व्हिडिओ शूट केला नाही, कारण बरेच जण होते, कुणाला आवडते कुणाला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला, म्हणून ते काय घेतलंच नाही. बाकीचे फक्त फोटो तेवढे काढले, जे काय काढले तेच मी ह्यामध्ये जोडलेले आहेत. आणि अचानक गाडी घेण्याचं असं काही निर्णय नव्हतं किंवा डोक्यात पण नव्हता. एक 2-3 वर्षानंतर घेणार होतो, पण 2-3 वर्षानंतरच घ्यायची होती गाडी. आणि अचानक गाडी मिस्टरांनी आणल्यानंतर आम्हाला समजलं आपण गाडी घेतल्या. तर ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकला आहे, त्याला भरपूर प्रतिसाद सर्वांनी दिला, त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि कसं ऑपरेशन गाडी घेण्याचं कारण पण असंच होतं की ऑपरेशन झालं होतं मिस्टरांचं 2 वेळा, त्यामुळे त्यांना काय गाडी घेऊन म्हणजे 2 व्हीलर काय 2-3 वर्ष तरी चालवता येणार नाही, जोपर्यंत ते हाड जुळत नाही तोपर्यंत. मग आता कॉलेजला जायला त्यांना येता जाता सारखं लांब पण आहे, जेवायला यायला परत सोडायला भरपूर प्रॉब्लेम येत होते, म्हणून म्हणाले आता घेऊया असं चाललं होतंच त्यांचं. आणि थोडे दिवसानंतर चाललं होतं, पण अचानक घ्यायचा निर्णय झाला आणि घेऊनच आले. आणि ही काय गाडी म्हणजे आम्ही खरेदी केली म्हणजे नवीन नाही, सेकंड हँडमध्येच आहे. मिस्टरांच्या स्टाफमधले जे मेंबर आहेत त्यांचीच गाडी आम्ही खरेदी केलेली आहे. अगदी कमी किमतीत मिळाली आणि त्याचं हे पण चांगलं होतं, म्हणजे जे काय असतं ते त्यांना माहीत, मला काय माहीत नाही. तर त्या दिवशी जसं नेहमीप्रमाणे पूजा करतो, 5 विडे वगैरे ठेवून असं ठेवून पूजा केली होती. आणि पूजेसाठी आम्ही एक जोडी आमच्या गल्लीतली बोलवली होती, त्यांनाच मान दिला होता. त्या दोघांनी येऊन पूजा केली. त्यानंतर 5 जणी जे काय आपण सुहासनी बोलवतो त्या सुहासनींच्या हस्ते पण पूजा केली. सोबतच गेटची पण पूजा राहिली होती, ती गेटची सुद्धा करून घेतली. दहीभाताचं नैवेद्य आपलं 1.25 डझन केळी वगैरे असं आणलं होतं, पेढे वगैरे नैवेद्य दाखवला. आणि आमच्या इथेच गावात महालक्ष्मीला सुद्धा त्याच दिवशी गाडी ती नेली आणि तिथून सुद्धा हार घातला. इथे पण घरात पण दारात पूजली होतीच. आणि आज पहिल्यांदा म्हणजे आज आहे शुक्रवार, पहिल्यांदा मिस्टर कॉलेजवरती गाडी घेऊन गेलेत, कारण कोण नेणार आणणार सोडणार, मुलं पण ते शाळेत जातात कॉलेजला जातात, त्यांना पण वेळ नसतो. हा प्रॉब्लेम म्हणजे गरज होती म्हणूनच असं घेतलं, नाही तर घ्यायचं काय असं हे नव्हतं आमचं, आत्ता डोक्यात नव्हतं. कसं 3-4 वर्षानंतर घेणार होतो, पण काय हरकत नाही म्हटलं, असू दे, हातात तर बसेल गाडी, त्यानंतर मग व्यवस्थित घेता येईल, नवीन जेव्हा गरज लागेल तेव्हा म्हटलं आणि घेतली. तर इकडे माझा स्वयंपाक चालू होता संध्याकाळचा, तेच तुमच्यावर शेअर केलेलं आहे रुटीन. इथे मला आता इथे काय ह्याला पावटा एक ठिकाणी म्हणतात, एक ठिकाणी वरणा म्हणतात आणि एक ठिकाणी वाल म्हणतात. ते आता आणून ठेवलं होतं फ्रीजमध्ये, बरेच दिवस झालं, म्हटलं आज काय नाही हे करूनच टाका. तर त्यात थोडे कसं खराब झालं होतं, ते निवडून घेतलं पहिल्यांदा, थोडं उकडून पण घेतलं, कारण घट्ट असं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं झालं होतं. म्हटलं पहिल्यांदा हे करून घेऊया, उकडून घेऊया. आता ही जी काही चटणी आहे ती विकतची आहे, कसं होतंय घरची पण आहे चटणी, आता ती संपायला आल्या, केव्हा संपेल काही सांगता येत नाही. म्हटलं तर मुलगा पाठीमागून म्हणायला लागला आहे तू ब्रँडचं प्रमोशन फुकट करायचं, तसं काय नाही. म्हटलं सांगत होते मी, हा कांदा लसूण मसाला आहे तिखट, नाव काय सांगितलं मी व्हिडिओमध्ये सांगितलं, मला लक्षातच येईना. तर ती चटणी आहे कांदा लसूण मसाला, आणि ही छान लागते आणि चव पण छान आहे ह्या चटणीची. बघितल्या 2 वेळा मी वापरून, म्हणून हीच आणलेली होती.
आता कसं घरची चटणी पण संपेल आता ह्या फेब्रुवारीत वगैरे महाशिवरात्री असते तेव्हाच आम्ही बनवून घेतो आईकडनं. आता ह्या वर्षी तिच्याकडून करून घेणार. तोपर्यंत काय चालूला म्हटलं ही आता विकतची चटणी वापरायला लागणार आहे सगळीकडेच मला. त्यामुळे ती म्हटलं काढून ठेवा. मिस्टर लागले होते अगं ती आणली असती पहिला वापर म्हणून. मग 2 दिवस जाऊ दे म्हटलं. जी अगोदरची काढली आईची ती संपवली आणि मग ही लगेच काढली आणि छान झालं होतं. कलरला पण छान आहे, टेस्टला पण ही छानच आहे. तर चला इकडे स्वयंपाकाला मला हे करायचं होतं, डाळीची सुद्धा आमटी करायची होती आणि बाकीचा थोडा स्वयंपाक मगापासून करून घेतलाच होता. तर इकडे थोडंसं तेल, जिरं आणि हिंग, हळद वगैरे घालायचं होतं, ते नंतर घालेल. आता इकडे कांदा पण लगेच गुलाबी रंगावर परतून घेतला. खरं तर ते वरणा होता, मला तेलात भाजायचा होता आणि चुकून काही गडबडीने मी कांदाच पहिला टाकला आणि कांदा भाजल्यानंतर मग नंतर भाजूया म्हटलं. आता चुकले तर चुकू दे म्हटलं. तर नंतर हिंग, हळद, चटणी, मीठ आणि सुहानाचा चिकन मसाला घातलेला आहे आणि थोडंसं मीठसुद्धा घातलं. ते छान असं परतून घेतलं. म्हणजे आता वाटण करून घेतलं होतं, आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर हे आहे, कांदा त्याच्यामध्ये नाही आणि जे काय आहे ते कच्चंच आहे सगळं आणि वाटून घेतले. असं वाटण मी एकदा केलं तर ते 2-3 दिवस पुरेल एवढं मी करतानाच करते. कारण कसं लाईट जात्या येत्या राहत्या काही सांगता येत नाही, त्यामुळे भाज्या पटकन करता येतात. आणि माझ्या भाज्यात सगळ्याच भाज्यामध्ये एकमेव पालेभाजी सोडली तर आमच्या घरी वाटणाशिवाय कुठली भाजी बनत नाही. इकडे आमच्या कोल्हापूर साईडला वाटणाची भाजी करायलाच लागते, त्यामुळे वाटण लागतं म्हणून करताना मी शक्यतो जास्तच करून ठेवते, जेणेकरून कधी अडचण येऊ नये कुठली भाजी करताना. साधी वांग्याची जरी करायची झाली त्यामध्ये किंवा गवारीच्या भाजीमध्ये सुद्धा वाटण थोडंफार घालावंच लागतं, तर चव लागते आणि तर घरातली पण व्यक्ती सर्वजण व्यवस्थित खातात. आणि ते वाटण मी डाळीच्या आमटीसुद्धा नेहमी तेच घालत असते. तर इकडे आता गरम पाणी घालायचं होतं, मी गारच घातले. काय प्रॉब्लेम येत नाही तसा. शिजतं फक्त थोडा वेळ, 5-7 मिनटं जास्त लागतात. त्यावर झाकून ठेवलं 7-8 मिनटं. त्यानंतर इकडे कणिक मळायला घेतली आणि भात पण माझा झालेला आहे, आमटी पण झाली. आता फक्त चपात्या तेवढ्या राहिलेल्या आहेत आणि इकडे मुलं पण थांबलेले आहेत, म्हणाले पटपट कर म्हणून. माझे भरभर करायचं होतं. व्हिडिओ पण फास्ट फॉरवर्डमध्ये घेतलेला आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे छान व्हिडिओ बघत राहा. आणि काय माझ्याकडून आणि तुम्हाला पाहिजेत रेसिपी वगैरे नक्की करा. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.